नाशिकमध्ये आज ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पहाटे 5 वाजेपासून जो पावसाचा जोर आहे तो वाढता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणी जो नाशिक शहरातला सकल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर जवळपास पाय बुडे इतका स्वरूपात जे पाणी आहे ते या ठिकाणी साचलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय पावसाचा जोर देखील वाढलेला आहे। खरं तर रात्रीपासून प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। कोणतीही त्या ठिकाणी आपत्ती उद्भवू नये याची संपूर्णतः खबरदारी खरं तर प्रशासनाकडून घेतली जाते। पोलीस असेल, महावितरण असेल, त्यासोबत नाशिक आपत्ती व्यवस्थापन असेल, हे आपल्याला त्या ठिकाणी खरं तर युद्ध पातळीवर काम करताना पाहायला मिळतंय। रात्री उशिरापर्यंत मंत्री गिरीश महाजन, त्यासोबत नाशिकचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पोलीस प्रशासन हे खरं तर आपल्याला त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहरामध्ये पाहणी करताना पाहायला मिळालं होतं। रात्रभरापासून पावसाचा जोर हा वाढता असताना आपण बघतोय नाशिकमध्ये खरं तर रात्रभर जो पाऊस पडतोय त्यामुळे आता अशा पद्धतीनं खरं तर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर देखील हा त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतोय। एकूणच नाशिककरांनी त्या ठिकाणी कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन जे आहे ते खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे। एकूणच आपण बघतोय अशा पद्धतीनं नाशिकमध्ये मुसळधार पाऊस हा खरं तर पहाटेपासून सुरू झालेला आहे। त्यामुळे नाशिक शहरातल्या सकल भागांमध्ये देखील आता पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।